ठाकरेंनी आता नरसिंह व्हावे. हिंदुस्थानात सुप्रीम कोर्ट अंतिम आहे. मात्र ठोस निर्णय घेण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. अनेक निकालांत दिसून येत आहे. हातोडा आपटत संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाही. शिवसेना फुटीबाबत निकाल झाला असल्याचे चंद्रचूड सरांनी सांगितले होते. मात्र त्यांना निवृत्त होऊन 6 महिने उलटले गेले तरीही निकाल लागत नाही. ठाकरे सुप्रीम कोर्टात जाऊन संविधान, राज्यघटना व सार्वभौमत्व यांना गदागदा हलवून जागे केले. नाहीतर लोकशाहीचे तर कधीच 12 वाजले असते. न्यायालयाला आज दिलेले निकाल दुसऱ्या दिवशी ध्यानात राहत नाही. ताजमहाल वृक्षतोड प्रकरणी वृक्षतोड मानवी हत्येपेक्षाही भयंकर असल्याचे ठणकावत न्यायव्यवस्था हातोडा मारते. मात्र मुंबईत मेट्रोसाठी रात्रीच्या अंधारामध्ये 2000 झाडांची कत्तल विकासासाठी आवश्यक असल्याचं आवाहन ते. वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी बोंडक्यांना धरून रडत होते. हे पाप फेडायचे कुठे? मुंबईत ऑक्सिजन कमी आहे. जंगल कापून वाळवंट होऊ द्यायचे काय? अदानी नक्कीच चणे फुटाणींवर विकास करत नाही. तसे असेल तर सरकारने जाहीर करून टाकावे. वृक्षतोड करून बेकार व बेरोजगारांच्या झुंडी थांबवल्याचे कुठेच दिसत नाही. केवळ सत्तेचा मलिदा लाटण्याचा सर्व खटाटोप आहे. त्यासाठी सरकारी सर्वच यंत्रणा पायदळी तुडविण्याचा प्रकार चालू आहे. न्यायालयासमोर निवडणूक यंत्रणेच्या गैरकारभाराचा पाढा रोजच वाचला जातो. न्यायव्यवस्था फक्त संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. मतदानाचे पावित्र्य जपलेच पाहिजे असे न्यायालयाला वाटते. मग निवडणूक आयुक्तांना उलटे करून मिरचीची धुरी कधी देणार? ज्यांनी निवडणूक यंत्रणा चंपाबाईची कोठी बनवली आहे. सुप्रीम कोर्टाला आता ठाकरेंकडून टॉनिक हवी आहे. महाराष्ट्रात कायदा, संविधान, राज्यघटना, सार्वभौमत्व यांचा कोथळा काढला गेला व मुर्दा पाडला गेला. गीतेवर हात ठेवत शपथ घेणारे राज रोज नंगानाच करतात. मग सुप्रीम कोर्टाला ठाकरेंकडून तिसरी अदालत हवी आहे काय? किंवा शहनशाह यांच्या कार्यपद्धतीवर विचार करण्याची गरज आली आहे काय? मित्र, ठाकरेंनी कायद्याचा दोर करून राज्यघटनेची रवी केली व संविधान व सार्वभौमत्व यांचे मंथन घडविले. जे देवलोक काळामध्ये मंदार पर्वताची रवी व वासुकी नागाच्या सापाची दोरी करून देव व दानवानी समुद्र मंथन घडविले होते. त्यातून हलाहल बाहेर आले ते भोलेनाथांनी प्राशन केले व अमृत हे देवांना मिळाले. कामधेनूसुद्धा त्या समुद्र मंथनातूनच बाहेर आली होती. ते विश्व वशिष्ठ गुरूंना मिळाली. मित्र, ठाकरेंनी जे मंथन घडविले आहे त्यातून सर्व समाज व्यवस्थेमध्ये पसरले गेलेले हलाहल बाहेर येत आहे. ते हलाहल आता कोणी प्राशन करायचे ते सुप्रीम कोर्टाने जाहीर करावे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.